पूर्व वैमनस्यातून कोयत्यानं वार करून खून करणाऱ्या आरोपींना 48 तासामध्ये ठोकल्या बेड्या. म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी. मौजे खालुमरे तालुका खेड जिल्हा पुणे येथील इसम नामे गणेश अनिल उर्फ अण्णा तुळबे वय वर्ष 30 हे त्यांचा भाचा प्रणय प्रदीप तुळबे वय वर्ष 21 यांच्यासह दिनांक 1/7/2024 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास म्हाळुंगे बाजूकडून खालुमरे बाजूकडे मोटारसायकलवरून जाताना HP चौक नजीक दबा धरून बसलेल्या विशाल पांडुरंग तुळवे व त्याच्या साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून गणेश तुळवे याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस कोयत्यानं वार करून त्याचा निर्घृण खून केला. त्यावेळी त्यास सोडवण्यासाठी मध्ये येणारा गणेश याचा भाचा प्रणय ओवाळ याच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं कोयता चढवून आरोपी रिक्षामधून फरार झाले होते. सदर गुन्ह्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत. हे म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खालुमरे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणचे हे दोघेही मयत आणि जे आरोपी आहेत ते सर्व त्या ठिकाणचे रहिवासी आहेत. जो मृत पावलेले व्यक्ती आहेत गणेश तुळवे यांचा दिनांक 1 जुलै 2024ला सायंकाळी आरोपींनी खून केला होता कोयत्याचे वार करून. तर सदरची जी घटना आहे ती त्यांच्यातला पूर्व वैमनस्यातून झालेली आहे. हे सर्व जे मयत आणि आरोपी जे आहेत सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकाच गावात राहणारे आहेत. तर 2020 साली जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याने या आरोपींवरती हल्ला केला होता आणि त्याचाच राग मनात धरून या आरोपींनी गणेश तुळवे याची हत्या केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी आतापर्यंत आपण FIRमध्ये 2 आरोपींच्या नावं नमूद होते. एक नाव होतं आणि एक अनोळखी. अशा प्रकारे आपण आतापर्यंत तपासादरम्यान 7 आरोपी निष्पन्न केले. 7ही आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहे. यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे का? आरोपी अजून वाढणार का किंवा सध्या काही गुन्हे आहेत आपल्याला? यापैकी 3 आरोपींवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये मारामारी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हे आहेत. त्यांच्यावरती यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती आणि तसंच मृतक जे आहेत त्यांच्यावरही 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. आता राहिलं आरोपींचं वाढ होण्याचं काय, तर तपासामध्ये जे गोष्टी निष्पन्न होतील, या कटामध्ये कोण सामील होतं, कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि त्याला एक्झिक्यूट कसं केलं गेलं, त्याच्या आधारे पुढील तपास निश्चित होईल. आणि आरोपी जर कोणी निष्पन्न झाले, कोणाचा सहभाग याच्यामध्ये जर निष्पन्न झाला तर याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते. असा काय पूर्वीचा वाद होता की वाद जायचंच नाही, तर हे सर्व नातेवाईक आहे, गावातलाच तो वाद आहे, भावकीमधला वाद आहे आपल्याला असं म्हणता येईल याच्यामध्ये प्रथमदर्शनी. अजून निश्चित जे कारण आहे त्याच्यामध्ये इतर काही बाबी निष्पन्न होत असतील तर तपासादरम्यान त्या निष्पन्न होतील. हे जे 7 आरोपी आहेत त्या 7ही आरोपांना माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनात तात्काळ 48 तासांच्या आत गुन्हे शाखा तसेच आमचे स्थानिक पोलीस स्टेशनच्या DB पथकाने अटक केलेली आहे.